दिसते का? ठीक आहे, चला. तर इन द प्रिव्हियस सेशन काल आपण काय पाहिले होतं? टुवर्ड्स ग्रीन एनर्जी संपवलेला चॅप्टर आपण. आता आपल्या सायन्स पार्ट 1. आवाज जास्त झालेला का? डबल यायला लागला? रिफ्लेक्शन होणारे साऊंडचं. आपला लाईटचं रिफ्लेक्शन बघूया आज. आता बिफोर स्टार्टेड दिस चॅप्टर, समोर लक्ष द्या रे, आता बोलू नका, या जरा पुढे या. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, पण त्याच्या अगोदर आपला रिफ्लेक्शन माहिती पाहिजे. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय? आता सांगितले बघा त्यानं, साऊंड रिफ्लेक्ट व्हायला लागला, प्रति रिफ्लेक्ट परत यायला लागलेला. तसं लाईट सुद्धा काय करते? एक मिनिट, पाणी पितो मी. ठीक आहे, ऑल इज वेल आहे. आता हा चॅप्टर चालू करण्यापूर्वी आपल्याला माहिती पाहिजे रिफ्लेक्शन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्लाइडच्या माध्यमातून. काय केलंय? अंधारी खोली, अंधाऱ्या खोलीमध्ये काय, काहीच सोर्स ऑफ लाईट नाही, बॅटरी नाही, टॉर्च नाही, सेल नाही, कसलंच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस नाही तिथं, जे की सनलाईट देणार आहे. आपण काय केलोय? एक सोर्स तिथं पाठवला, एक टॉर्च असेल. मग एवढ्या वस्तू ज्या होत्या आपल्याला ते नंतर दिसायला लागतील, आहेत का नाही? मग बघा, आपल्या इन डे टू डे लाईफ मध्ये आपल्या घरी सुद्धा कितीतरी असे अप्लायन्सेस आहेत की जे लाईटद्वारे चालणार आहेत. मग लाईट इतकी महत्वाची आहे. एक मिनिट जरी लाईट गेली, डिस्कनेक्ट झाली, तर आपण काय होतो? थोडस डिस्टर्ब होतोय, गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जातोय, आहे का नाही? असे बरेचसे जण आहेत, असे नमुने की ज्यांना जेवताना मोबाईल लागतोय. आता पूर्वीच्या काळी लोणचं, दही म्हणा, चटणी कोणती, त्याच्यासोबत काकडी, गाजर, ते आहार घेण्यासाठी भाजी काही का असना, शेंगदाणे वगैरे दिले त्यांना, किती मस्त जेवण होत होतं त्यांचं. दही ताक वगैरे दिलं तर सोबतीला. आता भाजी काही का करेना, मोबाईल जर दिला सोबतीला, ते मोबाईल मध्येच बघतंय, खायला चालू करतंय. त्याची चव कळत नाही, टेस्ट घेत नाही, काही नाही. रिअल कंडिशन ही आहे का नाही झालेली अशी कंडिशन. म्हणजे आपण कसे एवढे डिपेंडंट झालेले आहोत कशावरती? लाईट वरती. याच्या अगोदर पण लाईट नव्हती, त्यावेळेला सुद्धा इथं काय होती? हे जीवनसृष्टी अवेलेबल होतीच का नाही इथं, पण थोडीशी प्रोग्रेस कमी होता, त्यांची जी स्पीड आहे कमी होती. ज्यावेळेला चाकाचा शोध लागला, थोडस काय स्पीड आली. पण टॉर्च म्हणा, सेल म्हणा, त्याच्या अगोदर लाईट नव्हती, त्यावेळेस सुद्धा फोन नव्हते, त्यावेळेस सुद्धा वेळ लागायचा. कुणा तर गावी एखादी मेसेज पाठवायचा आहे, मग इथून त्या गावी माणूस पाठवावा लागायचा. कोणी व्यक्ती वारली आहे किंवा काहीतरी कार्यक्रम आहे, मग इथून माणूस गेला, तो तिथं पोहोचणार, मग तिथून ती सगळी प्रक्रिया. आता काय, एका कॉलमध्ये अमेरिका, कुठल्याही खंडामध्ये एवढं व्हायरल व्हायला लागले एखादी गोष्ट. आज मोदीजींनी काय ब्रेकफास्ट केलाय ते सुद्धा एका क्लिक वरती कळायला लागलंय. म्हणजे एवढं फास्ट झालो आपण. सगळं ब्रेकफास्ट आलेलं आहे, सगळं फास्ट फूड, फास्ट फूडचा जमाना. पूर्वी स्लो होती. मग हे कशासाठी दिले आपल्याला? आपली जी समृद्धता यावी आपल्यामध्ये, आपल्यामध्ये एक प्रगल्भता यावी, वेग वाढावा आपल्या प्रगतीचा, प्रोग्रेस व्हावी, म्हणून आपण काय केलोय? याचा आधार घेतलोय लाईट. म्हणजे एवढी पूर्वीच्या काळी अन्न, वस्त्र, निवारा हे इसेन्शियल नीड होते आपल्या, आहे का नाही? शेल्टर, फूड, क्लोथ्स, आणि त्याच्या जोडीला आता हे लाईट आलेली आता, आहे का नाही? हे द्यावं लागणार आहे. बघा, इथली जर लाईट गेली सगळंच बंद पडेल. या ऑनलाईनची मंडळीचं काम, इन्व्हर्टर आहे, इन्व्हर्टर म्हणजे सुद्धा काय, लाईटच अपॅरेटस आहे की काही वेळानं ते सुद्धा बंद पडणार आहे. का बर? जनरेशन ऑफ लाईट तिथं होणार आहे का नंतर? ती स्टोअर केली गेलेली आहे लाईट. थोड्या वेळानं 2 दिवस जर लाईट नसेल, इन्व्हर्टर डिस्चार्ज होईल आणि सगळं कामकाज बंद पडेल. आपण कोणती गोष्ट पकडा, एखादी कीर्तन वगैरे चालू आहे, मस्तपैकी
थिएटरमध्ये एलसीडी वरती प्रोग्राम दाखवायला, तिथले सगळे सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ लाईट बंद झालेली, सगळं अस्ताव्यस्त होईल. म्हणजे लाईट एवढी इसेन्शियल, एवढी महत्वाची आपल्यासाठी. म्हणजे लाईटद्वारे एच अँड एव्हरी थिंग आपण पाहू शकतो, ती गोष्ट काय ओळखू शकतो. लाईट अतिशय महत्वाची. आता लाईट हे जे याच्या अगोदर होते अपॅरेटस, पण आपल्याला दिसत नव्हते त्या अंधाऱ्या खोलीमध्ये, आहे की नाही. मग आपण काय केलं, हे लाईटचे रे ह्याच्यावरती पडायला लागलेले आहेत. आपण रिफ्लेक्शन सांगायला लागलो बरं का. हे लाईटचे रे पडायला लागल्यात. मग लाईटचे रे काय करतात, वेन लाईट्स रे स्ट्रक ऑन द ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्ट वरती मारा करायला लागल्यात, पडायला लागल्यात त्याच्यावरती. म्हणजे काय, आपला एक वाक्य माहिती आहे, 5वी 6वीला आपण पाहिलेलं आहे की लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. लाईट कशी ट्रॅव्हल करते, बॅटरी आहे, आपण लावलं बॅटरी इथून, मी इथून लावलोय तसं सरळ जाईल, आहे का नाही. इकडल्या अँगलने लावलं असं सरळ जाईल. म्हणजे लाईट कशी ट्रॅव्हल, अशी वेडी वाकडी ट्रॅव्हल करणार आहे का, नाही. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. मग हे जे आहे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल केली, काही रे याच्यावरती पडणार आहेत. आपल्याला दिसतंय कसं, लाईट हेल्प अस टू सी, आपल्याला पाहण्यासाठी मदत करत असते लाईट. लाईट आणि डोळे. तुम्ही म्हणताल सर नुसतं लाईट असून फायद्याचं का, डोळे जर नसतील, विजनच नसेल, तर ती इमेज क्रिएट होणार आहे का त्याच्या मेंदूमध्ये, रेटिनावरती. आता पुढे आहे लेन्सेस मध्ये आपल्याला ह्युमन आयची जी गेल्या वर्षी पडली होती बघा, तुम्ही पाठीमागच्या 2024 ची दिलं होतं वाटतं तुम्हाला सोडवायला PYQ. त्याच्यामध्ये ह्युमन आयची आकृती आतमध्ये पूर्ण स्ट्रक्चर, रेटिना असतील, प्युपिल्स असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला इमेज कुठं क्रिएट होत असते. आणि नंतर लेन्सेस मध्ये इमेजचं ऑब्जेक्टचं स्थान, व्हर्च्युअल इमेज आहे, पुढे आहे ते शॉर्ट मध्ये. इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की लाईटचं रिफ्लेक्शन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे काय व्हायला आहे, लाईट रेज ट्रॅव्हल करत असताना स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करायला लागल्यात आणि ते बाउन्स बॅक यायला लागल्यात. वेन लाईट रेज काय करायला लागल्यात, स्ट्रक ऑन अन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्ट वरती स्ट्रक व्हायला लागल्यात, स्ट्राईक करायला लागल्यात, दे बॅक बाउन्सिंग, परत यायला लागल्यात. दिस इज नथिंग बट, दिस फेनॉमेना इज नथिंग बट रिफ्लेक्शन ऑफ लाईट. एवढी साधी सोपी डेफिनेशन आहे. तुम्हाला जर रिफ्लेक्शन कळालं नाही तर रिफ्रॅक्शन ही कळणार नाही. लाईटचं काय व्हायला लागलंय, परत यायला, बॉल आहे माझ्याकडे, मी मारला बॉल, परत माझ्याकडे येईन. जेवढं वेगानं मारलाय तेवढ्याच वेगानं. आता बघा स्पिनर, क्रिकेटची आता मेत्रेला आवड आहे क्रिकेटची, ते हे क्लास बुडवून जातात खेळायला, हॉस्टेलची गँग. बघा आता फास्टर बॉलर आहे पुढे, आणि तू खेळायला लागलेला आहेस, इकडे बघ रे बाबा मेत्रे, फास्टर बॉलर स्पिननं बॉलिंग करायला लागलेला आहे, तुझ्या हातात बॅट आहे, तू काय आता मारा करणार आहेस. तू काय म्हणतो आपण, तू आता तिथं पिच वरती आहेस समोर त्या स्टंपच्या, आणि पुढे आहे तुझ्या समोर फास्टर बॉलर आहे. ज्या वेळा फास्टर बॉलरला तू काय केलास, नुसती बॅट जरी आडवी केलास तरी ते कुठेतरी स्ट्रक होऊन रिफ्लेक्ट होईल तो बॉल, आणि चौकार, षटकार, सिक्स, फोर जाणार आहे. आणि ते स्पिन बॉलर आहे, स्लो स्पिनने टाकायला लागलेला आहे, येतं का लक्षामध्ये. मग त्यावेळेला तू प्लेड केलास तर फोर जाईल का तिथं, नाही. म्हणजे जेवढ्या वेगानं बॉल आलेला आहे तेवढ्याच वेगानं तो काय होईल, परत रिफ्लेक्ट होतं. लाईटचं सुद्धा असंच आहे, जेवढे रे इंटेन्सिटीचे यायला लागल्यात तेवढं रिफ्लेक्शन सुद्धा जास्त असणार आहे का नाही. आता मोठी टॉर्च आहे आपल्याकडं, मोठी टॉर्च एखाद्या मिरर वरती आपण लावली तर तो रिफ्लेक्शन तेवढं मोठं होणार आहे, परत येणार आहे. छोटी टॉर्च लावली, उग ते 20 रुपयेवाली वगैरे आहेत बघा, उग काम चालव चायना, तेवढ्याच रिफ्लेक्शन सुद्धा तेवढंच देतील, त्याच इंटेन्सिटीचं, त्याच वेवलेंथचं देतील, त्याच फ्रिक्वेन्सीचं देतील. येतं का लक्षामध्ये. मग हे जे आपण पाहू शकतोय हे लाईटचं, आणि विथ द हेल्प ऑफ आईज. फक्त लाईट असून फायदा का, आता लाईट आहे या खोलीमध्ये पण तुम्हाला डोळेच नाहीत. आता ही वस्तूवरती काय झाली आहे, लाईट रिफ्लेक्ट झाली, आणि रिफ्लेक्ट झाली लाईट आपल्या कुठे येणार आहे, डोळ्यामध्ये येणार आहे का नाही. डोळ्यामध्ये येत असते लाईट ही, हो का. ही तर पडले रे, आणि परत इथं उभा आहे आपण कोणतरी, डोळ्यामध्ये जाणार आहेत. म्हणजे अगोदर आपला ती वस्तू काय होणार आहे, ती लाईट, आता ही लाईट आहे, तुम्हाला सुद्धा हे लाईटची सोर्सेस आहेत. मग ह्या तुम्हाला दिसायला लागले म्हणजे कशाच्या माध्यमातून दिसायला लागले, रिफ्लेक्शन झाल्यामुळे, आहे का नाही. लाईटचं रिफ्लेक्शन कुठं व्हायला लागलंय, या स्क्रीनवरती व्हायला लागले, या बोर्डवरती व्हायला लागले. आणि ते बोर्ड मध्ये रिफ्लेक्ट झालेले इन्सिडेंट रे आहेत आणि रिफ्लेक्टेड रे तुमच्या डोळ्यामध्ये एंट्री करायला लागल्यात, आणि मग रेटिनावरती इमेज, हे चित्र चालू तिथे इमेज क्रिएट व्हायला लागले. येतं लक्षामध्ये. म्हणजे आपण बघू कशामुळे शकतोय, दोन गोष्टीमुळं, लाईटमुळं, प्रकाशामुळं,
आणि डोळ्यामुळं, रेटिनामुळं आतमधल्या. मग दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. दिस टू थिंग्स आर इसेन्शियल फॉर सी. आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजेत. एका ठिकाणी लाईट आहे पण डोळे नाहीत, काही ठिकाणी काय डोळे आहेत पण लाईट नाहीत. आता याच्या अगोदरची जी कंडिशन होती आपण पाहिलेली, इथं एवढ्या वस्तू आहेत, त्या वस्तू दिसत नव्हत्या आपल्याला, आहे का नाही. इथं वस्तू आहेत पण काय नाहीत आपल्याला. आता इथं काय आहे, लाईट नाही. आता लाईट आलेली आहे, लाईट आली, मग लाईट आलेल्या काय हे दिसणार आहेत सगळ्या वस्तू. पण ज्या वेळेला आपल्याला लाईट येऊन डोळेच जर नसतील, काय कामाचं आहे. मग रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यामध्ये होणार आहे का त्याचं, आपल्या पापण्यांवरती, आपल्या चेहऱ्यावरती होईल आणि आपला दिसणार नाही, इमेजेस क्रिएट होणार नाही. म्हणजे आपला पाहण्यासाठी रिफ्लेक्शन ही प्रोसिजर जी आहे, हा जो फेनॉमेना आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, अतिशय महत्वाचा आहे. टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या पहिलाच प्रश्न आहे, आम्हाला आली होती एक्झामला, काय आली होती, रिफ्लेक्शन ऑफ लाईट का रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सायली काय म्हणायला लागली आहे, चला काही हरकत नाही, लिहिलीस का. मग कोण सांगते बघूया. रिफ्लेक्शन ऑफ लाईट 9वीला चॅप्टर आहे, 9th स्टँडर्डला. 8वीला आहे, 7वीला चॅप्टर आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. कोणाला माहित आहे म्हणा. काल काय जेवण केलोय, लाडू खाल्लोय का करंजा खाल्लोय, हेच माहित नाही आम्हाला. आणि काय सांगावं आम्ही 7वी 8वीच. बघा परत परत सांगायला लागलोय, जे विद्यार्थी बेस मध्ये पक्के आहेत, त्यांना त्रास होत नाही, पुढे 10वीला जास्त अभ्यास करणं लागत नाही. मग आता काय व्हायला लागलं, तुम्हाला बेसिक शिकवावं लागलं, आम्हाला देखील त्रासच आहे. आणि मग नंतर ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर मग ती PYQ असतील, सराव असेल, अगोदरचे फेनॉमेना तुम्हाला माहिती आहे. आता रिफ्लेक्शन माहिती असलं असतं, डायरेक्ट आपण रिफ्रॅक्शन कडे गेलो असतो. रिफ्लेक्शन कळालेलं असं वाटतं मला तुम्हाला. रिफ्लेक्शन म्हणजे काय, लाईट काय व्हायला लागली, आईची डायग्राम आली होती म्हण बघा. येते येते. मग आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टरचं नाव टाका सगळ्यांनी आणि रिफ्लेक्शनची हेडिंग टाका. अगोदर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टाका आणि रिफ्लेक्शनची व्याख्या लिहायची आपल्याला. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं हेडिंग टाका. चला, बोर व्हायला लागले का तुम्हाला, का होऊ लागले, गप्पा मारू नका रे दिवस. आता झालं अर्ध वर्ष गेलं आपलं, बोलू नका. तुमच्या पायावरती तुम्हीच धोंडा टाकून घ्यायला लागले. माझा आता आवाजच निघणार, त्याला काय करू मी. हे साऊंड मुळे व्हायला लागले का. ऑनलाईनची मंडळी आवाज व्यवस्थित येतोय का. आमच्या ऑफलाईनच्याला तर येणार म्हण बघा, आवाज कमी करतो बास. हॅलो 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 हॅलो, आता येतो का व्यवस्थित. माझी तब्येत बरी नाही म्हणून सांगितलं होतं की तुला, कालच्या पेक्षा आज बरा आहे. कालच्या पेक्षा आज बरा म्हणून हे येतोय म्हणायला लागलेत विद्यार्थी. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चला, टाकली का सगळ्यांनी हेडिंग, टाकली असेल. कमी झाला आता आवाज, आता येऊलाय तुम्हाला चांगला. आता त्यांना येतोय का नाही काय माहित. हाय, साक्षीची झाली नाही काय की फर्स्ट टर्मची एक्झाम बघा, साक्षी वाळके आता घेणार आहेत वाटतं तुमची. चला रे समोर लक्ष द्या. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बघा असा प्रश्न आहे, व्हॉट इज मिंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लिहा प्रश्न, लिहिचाल का उगा हेडिंग टाका. आता रिफ्रॅक्शन चॅप्टर आहे आणि पहिलाच प्रश्न आहे, व्हॉट इज मिंट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन गोंधळ होतोय. प्रकाशाचं परावर्तन, परावर्तित व्हायला, रिफ्लेक्ट व्हायला लागलाय. इंग्लिश मध्ये अजून सोपं आहे, मराठीत तर लयच खूप अवघड आहे. अपवर्तन परावर्तन कोणताही कळत नाही. रिफ्लेक्शन परत येणे आणि रिफ्रॅक्शन पुढे आहे ते सांगूया. एवढं तर कधी रिफ्लेक्शन लिहा. व्हेन लाईट रेज, चालते चालते, काही हरकत नाही, चांगले मार्क पडतील तुला.
अभ्यास जर केला असेल तर. चला, व्हेन लाईट रेज when a light rays struck, 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 strikes, आपटणे, आदळणे. when a light rays struck, struck, struck of an object, struck of an object, of an object. when light rays, परत परत सांगायला लागलोय, काय एवढं चिंताग्रस्त करा. when light rays struck of an object, they bounce back, they bounce, bounce, bounce back, back, परत येणे, bounce back, is called as a reflection of light. काय? रिफ्लेक्शन. पाठच करा बघा. रिफ्लेक्शन, आज रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन दोन्ही घेऊया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे काय बोलल्यात? लाईट रेज एखाद्या सरफेस वरती मारा करायला लागलो, एखाद्या ऑब्जेक्ट वरती परत यायला लागल्यात, याच फिनॉमेनाला काय म्हणायचे आपल्याला? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग बरेचसे जण म्हणतात रिफ्रॅक्शनचा चॅप्टर आहे आणि रिफ्लेक्शन कशाला शिकवायला लागलं? रिफ्लेक्शन कळालं तर आणि तरच रिफ्रॅक्शन कळणार आहे. आलं का लक्षामध्ये? व्हॉट इज मीन्ट बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रश्न पडलेला आहे काही वेळेला, नवीला झालेलंच आहे तुम्हाला. बघा रिफ्लेक्शन कशा पद्धतीने होत आहे. हे सोर्स ऑफ लाईट आहे, इकडला इन्सिडेंट रे आहे, ती डायग्राम होती तुम्हाला. इन्सिडेंट रे इज इक्वल टू रिफ्लेक्टेड रे, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. तेच आहेत. पुढचा दुसरा प्रश्न जो आहे आता हे सांगितलंय. रिफ्लेक्शन म्हणजे काय? एखादी सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ लाईटच्या माध्यमातून काय केले आहेत, त्या सरफेस वरती काय केलं आपण? स्ट्रक केलं, स्ट्राईक केली, मारलोच की. मग ते काय व्हायला लागले आहेत? आलेत इथं नॉर्मल तयार झाला आणि परत गेलेले आहेत, बाउन्स बॅक झालेले आहेत. यालाच काय म्हणलं? दिस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पुढे लिहा लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे काही नियम आहेत. हे कुठं असते रे लाईट? ही मेट्रो सिटी, पुणे, मुंबई, कोणते जे मोठे मोठे डान्स बार आहेत, पार्ट्या, जिथं काय होतात? ड्रग्सच्या पार्ट्या होतात, तिथं अशा प्रकारची रिफ्लेक्ट होती लाईट आणि त्यांच्या चेहऱ्यावरती पडत असते शायनिंग करण्यासाठी. आहे का नाही? माहिती आहे तुम्हाला सगळे. बघा हे सांगावं लागत नाही, अशा पद्धतीचं तुम्हाला सगळं पाठ आहे. लिहा लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शनचा चालू आहे अजून, आपण रिफ्रॅक्शन कडे गेलो नाही. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. फर्स्ट लॉ, 1 नंबर टाका किंवा फर्स्ट लॉ असं लिहा. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. पहिला लॉ काय सांगतोय? आता आपण सांगितलेलं बघा. ज्या वेळेला अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ, आता लहानपणी तुम्ही खेळ खेळायला, एखाद्याच्या चेहऱ्यावरती ते आरसा घ्यायचं, सूर्य कोणी यायला लागलाय, त्याच्या चेहऱ्यावरती जात नाही, साईडला चाललं का अँगल बदलतो आपण, असं 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 करतो किंवा असं करतो. बघा म्हणजे काय करा, जेवढं अँगल ऑफ इन्सिडंट आहे कळायला लागले का, जेवढा ह्याचा अँगल आहे इन्सिडंटचा, यायला सोर्स ऑफ लाईटचा अँगल आहे, तेवढाच पुढे तयार होणार आहे. ज्या अँगलला आपण घेतलोय तशा पद्धतीचं रिफ्लेक्शन दिसेल.
मला बरोबर तिच्या डोळ्यामध्ये घालायची आहे लाईट, मी असं उभा राहीन, असं असं करेन, तिकडून अँगल यायला लागलेला अँगल. सूर्य मधावरती आहे किंवा सूर्य साईडला आहे, मला तसं कर्व करावं लागेल ती मिरर वगैरे, आणि मग ती अँगल ऑफ रिफ्लेक्शन तयार होऊन राहते. तिथं येते का? पहिला लॉ लिहा, लॉज ऑफ, त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ किंवा 1 नंबर असं तरी चालते. लिहा, अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडंट म्हणजेच अँगल इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ते ह्याच्यामध्ये लिहा आणि त्याच्या खाली असं लिहा, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, तुमच्या गणिताच्या भाषेमध्ये. नंतर खाली अगोदर शब्दामध्ये लिहा बरं का, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. नेहमी हे नियमच आहे, जेवढा अँगल इन्सिडेंटचा तेवढाच रिफ्लेक्शनचा. बघा हा अँगल आहे, इथं नॉर्मल तयार झालेला आहे, ज्या अँगलने आलेला आहे 30 डिग्रीचा अँगल आहे, तर हा तयार होऊन राहा 30 डिग्रीचाच होऊन राहा. आता इथं आपण काही कोण मापक नाही, इथं एवढाच अँगल होऊन राहा. आता हा जर अँगल असेल बरोबर असा मोठा आलेला आहे, तर हा अँगल सुद्धा असं मोठा होऊन राहा इकडला, जेवढा इथला झालेला तेवढा होते का नाही. म्हणजे पहिला लॉ काय आपला, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. आता दुसरा नियम आहे अजून एक, हे जे आपण इकडून तयार झालेला काय म्हणलेला आहे, इकडून यायला लागला सोर्स कडून लाईट, आपण त्या टॉर्च कडून यायला लागलाय किंवा ह्या बल्ब कडून यायला लागलेला आहे, सूर्याकडून यायला लागलेला लाईट, ते काय म्हणलं आपण, तयार होलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जो तयार झालेला अँगल त्याला काय म्हणलं आपण, अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणलं. मग ह्याला काय म्हणतो आपण, रे कोणता आहे मग आता, इन्सिडंट रे, आणि हा कोणता रे, रिफ्लेक्टेड रे. अँगल इन्सिडंट अँगल, रिफ्लेक्टेड अँगल, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे. मग दुसरा नियम सांगायचे आहे, हे अँगल ऑफ इन्सिडंट रे, परत रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल. जिथं स्ट्राईक झाली तिथे एक पॉईंट तयार होऊन राहील, त्याला एन म्हणलं आपण, आदळलेला पॉईंट आहे का नाही. हे बघा इथं स्ट्रक झाली लाईट, ती बॅटरी तिथं काय चमकवलो आपण, त्या बोर्डवरती यायला लागले, मग तिथे काय अँगल तयार होला. हे जी स्पॉट आहे हे नॉर्मल आहे. म्हणजे आपला दुसरा नियम काय सांगतोय, हे बोलू नका रे, अँगल ऑफ इन्सिडंट रे कॉमा रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज द लाई ऑन द सेम प्लेन. एकाच सरफेस वरती, एकाच प्रतलात आहे. लिहा तिसरा नियम. 2 नंबर टाका, दुसरा लॉ आहे, नियम आहे, लिहा दुसरा नियम, इन्सिडंट रे कॉमा, लिहिता येते का इन्सिडंट, पुढे दाखवणार आहे मी नंतर इन्सिडंट रे कोणाला म्हणायचं आहे काय नाही. इन्सिडंट रे कॉमा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, हे सेम प्लेन वरती लाय करतात. इन्सिडंट रे कॉमा रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल बी द लाय, LIE, लाय म्हणजे काय, अस्तित्वात असणे. बी द लाय ऑन द सेम प्लेन, बी द लाय LIE किंवा एक्झिस्ट. तुम्हाला लाय शब्द अवघड वाटत असेल, एक्झिस्ट EXIST, एक्झिस्ट अस्तित्वात असणे, एक्झिस्टन्स. ऑन द सेम प्लेन SEMEPLENE आपला दुसरा. बघा हे सगळे एकाच प्लेन वरती आहेत, हा रिफ्लेक्शनचा. ऑन द सेम प्लेन, सेम सरफेस काय म्हणू शकता, या प्रतलामध्ये आहेत. लिहिलं का सगळ्यांनी. चला आता पुढे स्लाइड मध्ये काय सांगते, लाईट म्हणजे काय म्हणले. आता लाईट इज ए फॉर्म ऑफ एनर्जी, माहिती आहे तुम्हाला, ऊर्जाचा आहे लाईट एनर्जी. आपण पाहिले ग्रीन एनर्जी मध्ये आहे का नाही, लाईट एनर्जी तयार करायला लागलेलो आपण. मग ते कोणत्या माध्यमातून, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, थर्मल एनर्जी असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, हे पॉवर प्लांट बघितले आता आपण.
आपला उद्देश काय म्हणजे लाईट काय फॉर्म आहे की एनर्जीचं आहे का नाही एका एनर्जीचा रूलच आहे की आपला नियम एनर्जी चेंज होते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तसे लाईट सुद्धा एक एनर्जी आहे आणि दॅट प्रोड्युसेस द सेन्सेशन ऑफ विजन ही जी दृष्टी आपली तयार करता सांगितलं आपण विजन म्हणजे काय दृष्टी दिसणे वगैरे आपल्याला सेन्स काय तुला सेन्स आहेत का नाही कॉमन सेन्स वगैरे म्हणतो शिष्टाचार तसं हे दाखवण्याचं काम मीडियम आहे मीडिया आहे लाईट म्हणजे काय आहे दिसण्याचं एक माध्यम आहे लाईट नव्हती काहीच दिसत नव्हतं डोळेही पाहिजेत आणि लाईट ही पाहिजे बघा आता हे लाईट नेहमी कसे आहे रेक्टिलिनियर प्रोपोगेशन त्याचं प्रोपोगेशन कसं आहे प्रोपोगेट्स स्ट्रेट लाईन मध्ये रेक्टिलिनियर आहे का नाही सरळ नेहमी आहे का नाही लाईट खिडकीमधून आली लाईट बरोबर ह्या याच्यावरती बाउन्स झाली इथं आदळली इथं नॉर्मल झाला बघा आणि या मुलाच्या डोळ्यामध्ये गेली ह्याच्या रेटिनावरती इमेज तयार झाली आणि चित्र वगैरे त्याला दिसायला लागले नोटबुक वरती असं ती प्रकार आहे रिफ्लेक्शनचा मग आपण सांगू शकतो की लाईट नेहमी काय लिनियर प्रोपोगेशन स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असते लाईट आपली नेहमी आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट सांगितलोय आपण आता दिलेला आहे एक सरफेस आहे हा ऑपेक सरफेस म्हणजे काय पारदर्शक ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट म्हणजे काय आरशाचा सरफेस असेल बघा या सरफेस वरती आता ही जी इमेज आहे इकडून काय लागली आहेत इन्सिडेंट रे यायला लागल्यात जिकडून काय सोर्स ऑफ यायला बॅटरी असेल टॉर्च असेल सन असेल जिकडून रे यायला लागल्यात त्याला इन्सिडेंट रे म्हणायचे आपला आणि जे रिफ्लेक्ट व्हायला लागले आहेत आता ही इमेज आपण अशी उभी सुद्धा करू शकतो हे परत इकडे काय झाले असा भरमदात सरफेस आहे भिंत वगैरे आहे त्याच्यावरती आदळून वापसच येणार आहेत तरी मिरर वरती वगैरे त्या मग तिथं जो अँगल तयार झालेला आहे हा जो आहे इन्सिडेंट रे पी क्यू सांगितलं आणि इथून पुढे जे क्यू आर झालेला आहे तयार हा काय सांगितलं रिफ्लेक्टेड रे सांगितलं आणि ह्याच्यामध्ये जो जिथं स्ट्रकिंग झाली जिथं स्ट्राईक झालं तिथं नॉर्मल झाला तयार झाला का नाही नॉर्मल आणि ह्याच्यामध्येच आपण सांगितलेलं आता नियमामध्ये सांगितलं होतं बा हा जो अँगल तयार झालेला आहे या नॉर्मल आणि इन्सिडेंट रे या दोघांच्या मध्ये द अँगल बिटवीन द नॉर्मल अँड इन्सिडेंट रे इज नथिंग बट इन्सिडेंट अँगल तो कोणता अँगल आहे इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा इन्सिडेंट अँगल म्हणलं तरी चालतंय तो कसला आहे इन्सिडेंटचा अँगल आहे इन्सिडेंटच्या माध्यमातून मेक झालेला आहे तयार झालेला आहे पुढे असंच आहे खाली सुद्धा ही जी नॉर्मल लाईन आहे नॉर्मल लाईन द अँगल बिटवीन कुणाकुणाच्या मध्ये अँगल ऑफ किंवा रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल याच्यामध्ये जो अँगल क्रिएट झालेला आहे त्या अँगलला काय म्हणतो आपण अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं म्हणतो त्याला आर न डिनोट करतो अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन आता आपण सांगितलेलं आहे आणि हे पहिला नियम सांगितलेला आपण अँगल आय इज इक्वल टू अँगल आर 60 डिग्रीचा असेल इन्सिडेंट रे अँगल तर 60 डिग्रीचाच रिफ्लेक्टेड अँगल असणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे 40 डिग्रीचा काय आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन असेल तर सॉरी अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर तेवढ्याच 40 डिग्रीचाच काय असणार आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे जेवढं इन्सिडेंट अँगल तेवढाच रिफ्लेक्शनचा अँगल तयार होणार आहे नियमामध्ये सांगितलं आपलं मग हेच लॉ आपण लिहून घेतलोय अँगल ऑफ आता दिलो आपण आणि पुढे सांगितले द इन्सिडेंट रे नॉर्मल आपण नॉर्मल सुरुवातीला शेवटी दिलं होतं वाटतं इथं भरमदात आलेला तेच आहे दोन्ही सगळे सेम प्लेन वरती लाय केलेले असतात असं सांगितलेलं आहे मग आता हे बघा दिसण्याचा प्रकार कशा पद्धतीचा या मुलाला हा बेड दिसायला लागलेला आहे बेडवरती काय झाली लाईट स्ट्रक झाली इथं कसा सरफेस आहे का नाही आणि त्या सरफेसला धडकून त्याच्या डोळ्यामध्ये गेलेली लाईट मग इथं जर काय इथं एन आहे आपला आहे का नाही हा एन आहे अँगल हा याला लागलेला कोणता रे आहे इन्सिडेंट रे आणि इकडे परत गेलेला कोणता आहे रिफ्लेक्टेड रे आणि इथं अँगल तयार होणार आहे नॉर्मलला तो कोणता अँगल आहे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन मग तो तेवढाच असणार आहे अशा पद्धतीच्या नियमानुसार आपण चालायचं आहे परीक्षेला येऊ शकते बघा मग आता लाईट काय करायला लागली आपल्याला लाईट हेल्प्स अस टू सी आपल्याला बघण्यासाठी काही गोष्टी एव्हरीथिंग बघण्यासाठी आपल्याला लाईटची गरज आहे लाईट नसेल तर आपण पाहू शकत नाही डोळे सुद्धा पाहिजे दोन्ही गोष्टी इसेन्शियल आहेत मग आता लाईट म्हणजे काय आता परत प्रश्न पडला मोठा लाईट हे काय एक एनर्जीचं फॉर्म आहे म्हणून सांगितलं आपण
परत त्याच्या पुढे जाऊन लाईट हे काय आहेत, एक वेव्ह आहेत, जशा की एक्स रे आपण दवाखान्यामध्ये वगैरे अल्फा बीटा रे गॅमा रे बटाट्यावरती मारा करतात, जास्त दिवस त्याला ती कोंब वगैरे येऊ नये आणि ते सुव्यवस्थित स्थितीत राहावं. त्याचं जे रिप्रोडक्शन होणार आहे, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन दाखवते बटाटा, त्याला कोंब फुटतात आणि नवीन पौधा वगैरे बनायला चालू होते. मग गॅमा रे काय करते, रिॲक्शनचा रेट स्लो करते आणि थोडे जास्त दिवस टिकतात, महिनाभर. बटाटे बघा, ते जिथं कुठं स्टोरेज केलं जातं तिथं गॅमा रेचा मारा केला जातो. मग असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वाय द गॅमा रेस स्ट्राईक ऑन पोटॅटोज का गोडाऊन, पोटॅटोच्या गोडाऊन मध्ये गॅमा रे मारण्याची व्यवस्था का बरं असते किंवा का मारा केला जातो, तर ते जास्त दिवस रिस्टोर व्हावेत, जास्त दिवस टिकावी, म्हणून त्याच्यावरती गॅमा रे. म्हणजे दिसतात का रे आपल्याला, पण लाईटचे रे दिसत आहेत. हे कसे आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत. वेव्ह कळते का, आता साऊंड बॉक्स आहे त्याच्यामध्ये वेव्ह दिसत असते बघा. आता वेव्ह साऊंड, पूर्वीच्या काही टेप रेकॉर्डर होते, आता माईक आहे वगैरे, किंवा ते स्पीकर वरती मध्ये संगीत आलं की तेवढ्या ते रेषा असं काय पसरड जात होत्या. हे आता काय इथं हे साऊंड बॉक्स आहे म्हणून आपण पकडूया. मग हे जे रेषा आहेत तिथं गाणं वगैरे वाजणं झालं की असं जायच्या, आणि इथं गाणं जर वाजायला लागलं तर अशी वेव्हलेंथ असं जात होत्या. किंवा आपण ईसीजी वगैरे केली दवाखान्यामध्ये, त्याच्यावरती असले डायग्राम राहतात बघा, ईसीजी वरती वगैरे आपले जे हार्टबीट आहेत किती दाखवायला लागले, किती वेगाने. मग आता ह्याच्यामध्ये जे साऊंडचं आहे बघा, साऊंडची सुद्धा एक वेव्हच आहेत की, साऊंडच्या बी ध्वनीचे बी तरंगच आहेत की, तसं ते दिसत नाहीत, हे दिसत आहेत आपल्याला, ते ऐकायला येतात, अनुभवायला येतात, ते सुद्धा आहेत. एक्सरेची मशीन आहे, ते समोर उभा केला जातो पेशंट वगैरे, छातीचा एक्सरे काढायचे आपल्याला, ते मारा केला जातं आणि मशीन मध्ये कॅच केलं जातं काय आतमध्ये बोनला काय झालेलं आहे, अपघात झाला, इंजुरी झाली आहे, ते डिटेक्शन ऑफ इंजुरीसाठी एक्सरेचा मारा करतो. ते दिसत नाहीत, ते सुद्धा एक काय आहेत, वेव्हच आहेत. मग ही तर लाईट सुद्धा काय आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहेत, या दिसत आहेत आपल्याला. आता ही जी आहे वेव्ह इथून, आता हा जो टेकडाळ भाग आहे, माउंटेन हिली भाग आहे, आपण त्याला क्रस्ट म्हणतो, CREST, आणि याला ट्रफ म्हणतो. ही एक क्रस्ट आणि एक ट्रफ पूर्ण होऊन एक वेव्हलेंथची लांबी किंवा वन वेव्ह इथून इथपर्यंत काय झालंय, एक वेव्ह झाली आहे. आपण ह्याची फ्रिक्वेन्सी काढतोय, एका सेकंदामध्ये किती जायला लागल्यात. आता इथं काय एक मीटर आहे, 1 सेकंद टाइम लावलेला आहे, 1 सेकंद, एका सेकंदामध्ये इथं हे जे वेव्हलेंथ आहेत ही तयार व्हायला लागल्यात. इथं जर 4 5 इथं किती झालेले आहेत आपण मोजतो, इथून इथून एक काय घेतलोय आपण सांगितलं किती, एक टेकडं आणि एक ही मिळून अशी वेव्हलेंथ बनते. मग इथून इथपर्यंत धरला आपण एक, इथून इथपर्यंत असं 2, मग एका सेकंदाला 2 वेव्हलेंथ होत असतील. कदाचित काही वेळेला असं फास्ट सुद्धा होतात बघा, असं 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 डार्क दाखवतोय. मग इथं काय होतील, एका सेकंदाला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ टाइम त्याच्यामध्ये किती ते वेव्ह जायला लागलेले आहेत, तयार व्हायला लागल्यात, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. पाठीमाग सुद्धा झालेला आहे, फ्रिक्वेंट वारंवारिता, परत परत किती वेव्ह झाली आहेत त्याला वेव्हलेंथच्या माध्यमातून आपण ओळखत असतो. मग ही लाईट सुद्धा काय वेव्ह. मग आता ह्याचा फायदा कुठे होणार तुम्हाला, रेनबो फॉर्मेशन असेल तिथं कोणत्या कलरची वेव्हलेंथ जास्त आहे ते कलर सगळीकडे पसरत असतोय रेनबो मध्ये, ते सांगूया नंतर. डिस्पर्शन ऑफ लाईट त्याच्यामध्ये या चॅप्टर मध्ये आहे वाटतं मला, का झालेला आहे या चॅप्टर मध्ये आहे तुम्हाला पुढे रेनबो फॉर्मेशन मध्ये. मग क्रस्ट आणि ट्रफ इथं सुद्धा आहे, ते पाहूया आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन देऊन थांबूया. इंट्रोडक्शनच आहे, अजून एक 15 मिनिट घेऊया क्लास. हे बघा, ह्याची वेव्हलेंथ आहे, आपण कशा पद्धतीने मोजत असतो बघा. हा वरचा भाग क्रस्ट आहे, हा ट्रफ आहे, इथून हा एक जर मोजली त्याला काय म्हणतो, एक वेव्हलेंथ झालेली आहे. एक वेव्ह किंवा वेव्हची लांबी, वेव्हलेंथ म्हणजे काय, वेव्हची लांबी. एक क्रस्ट आणि एक ट्रफ मिळून काय बनते, एक वेव्ह बनते, एक वेव्हलेंथची लांबी बनते. दोन्ही म्हणलं तरी चालते, वन वेव्ह म्हणा किंवा वेव्हलेंथ म्हणा. हे वेव्ह आहेत बघा, अशा लाईटच्या वेव्ह आहेत त्या, असं चालू आहे त्यांचं प्रोपोगेशन.
साऊंड जिथं टेप रेकॉर्डर मध्ये दाखवतं ते असं असं खालीवरती. जसं जास्त स्पीडनं बोलायला आपण व्ह्यू जास्त साऊंडच्या प्रोड्यूस होतात. बोलणं थांबवलं कमी. गीतकार वगैरे बोलत असताना फर्स्ट मोठ्या सुरामध्ये म्हणायला लागल्यात व्ह्यू दाखवतोय ते, तिथं इंडिकेशन असते ते. मग हे लाईटच्या वेव्ह आहेत आपल्या, अशा कितीतरी साऊंडच्या वेव्ह, लाईटच्या वेव्ह हे आहेत. पुढे आहे म्हणाल्या. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? द नंबर ऑफ वेव्हज दॅट पास अ फिक्स्ड पॉइंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. हे जे वेव्ह आहेत हे एका फिक्स पॉइंट मध्ये किती पास व्हायला लागले आता, किती तयार व्हायला लागले आता, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतोय आपण. मग काही वेळेला फ्रिक्वेन्सी लाईटची जास्त असेल, काही वेळेला कमी असेल. ती फ्रिक्वेन्सी आपण वेगवेगळी असणार फ्रिक्वेन्सी. आता आलोय आता रिफ्लेक्शन मुळे आपला दिसायला लागलेला आहे. आता हा एक दोन मीडियम आहेत. आता इथं रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं चालेल आहे. आता हा पक्षी काय बिलॉंगिंग इन द स्काय, स्काय मध्ये ट्रॅव्हल करायला एअर मध्ये आहे हा पक्षी. याची काही व्हर्च्युअल एक रिअल पोझिशन आहे याची. आणि हा एक स्कुबा ड्रायव्हर आहे, एक गोताखोर आहे. त्यानं पाण्यामध्ये, मग त्याला एक गॉगल वगैरे राहतो, त्याला दिसू शकते बरं का वरचं सगळंच, कारण त्याला पाण्यामध्ये बघायचं असते. मृतदेह वगैरे कोणाचा मर्डर झाला, गोताखोरला बोलवलं, किंवा कोण बुडालं, किंवा पाण्याच्या आतमध्ये काही पडलेलं आहे ते काढण्यासाठी त्यांना प्रॅक्टिस असते. मग आता ज्या वेळेला गोताखोरला हा पक्षी जो आहे इथं आहे, पण त्याला दुसऱ्याच ठिकाणी दिसणार आहे का नाही, अशी इमेज तिथं क्रिएट होईल बघा. हे गोताखोर जे आहे, आता लाईट जी पास व्हायला लागली आहे अशी स्ट्रेट लाईन मध्ये ऍक्च्युअल पाहिलं तर आपण, पुढे जाऊन इथं काय दिसेल आपल्याला, जी लाईट आहे इथं काय होईल, थोडस खाल्ल्या साईडला चाललेली आहे, बेंड व्हायला लागली लाईट. रिफ्लेक्शन झालं. रिफ्लेक्शन म्हणजे काय? लाईट पास होणार, लाईट रिफ्लेक्ट होत होती. आता रिफ्रेक्शन म्हणजे काय चालू आहे बरं का आपला, व्हॉट इज मीन बाय रिफ्रॅक्शन. आता रिफ्लेक्शन झालं. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? लाईट काय होते, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम. व्हेन लाईट चेंजेस इट डायरेक्शन, ज्या वेळेला लाईटचं दिशा बदलते, इथं लाईट डायरेक्ट परत येणार, पुढे जाणार आहे, ट्रान्सपरंट मीडियम असल्यामुळं. रिफ्लेक्शन मध्ये काय होत होतं, लाईट परत येऊ लागली. आता रिफ्रॅक्शन मध्ये काय लागलेलं आहे, लाईट जी आहे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असताना काय करायला, आता हे जे मीडियम आहे हवेचं रेअरर आहे, आणि हे डेन्सर मीडियम आहे पाण्याचं, हे गॅसियसचं माध्यम आहे का नाही. तर मॉलिक्यूल जे आहेत ह्याचे पार्टिकल हवेचे, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड ऍटमॉस्फिअर मध्ये, हे काय त्यांना जे स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे वगैरे ते पाहिले की आपण मिक्सचर कंपाऊंड 8वीला. सॉलिडला कसं आहे, सगळं स्पेसिफिक व्हॉल्यूम ही आहे, डेन्सिटी व्हॉल्यूम विशिष्ट. पण गॅसेसला आहे का तसं नाही. ज्याच्यामध्ये टाकलं त्याचा आकार येणार आहे, त्याचे जे मॉलिक्यूल आहेत दूर दूर आहेत, रेअर आहेत. हे रेअरर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम आहे. लाईट काय करायला लागले, रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम येत असताना त्याची थोडीशी बेंड व्हायला लागलेली आहे. त्यालाच म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. व्हेन लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. अतिशय सोपी डेफिनेशन आहे, याच्यामध्ये आपण समजावून सांगूया बघा आता. पण या गोताखोरला माहित आहे का अशी लाईट यायला लागली म्हणून? नाही. मग ज्या वेळेला त्यानं पाहिलं त्याला पक्षी असणार आहे इथं, पण त्याला दिसणार आहे कुठं, या ठिकाणी दिसेल. स्ट्रेट लाईन मध्येच असल्यासारखं वाटायला लागले त्याला, त्याच्या एक व्हर्च्युअल इमेज, एक प्रतिमा तयार व्हायला लागली आहे. पण रिअल पोझिशन कुठं आहे त्या पक्षाची, अशी आहे का नाही. आपला सुद्धा हे जे क्षितिज दिसतंय बघा, ते सुद्धा रिफ्रॅक्शन मुळेच कुठं आबाळ टेकल्यासारखं वाटतं. पुढे अजून जाऊन बघितलं आपण, किंवा ते पेन्सिलचं उदाहरण, पाण्यामध्ये पेन्सिल ठेवलोय, पेन्सिल ठेवलोय पाण्यामध्ये, म्हणजे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पेन्सिल ठेवायची, पेन ठेवा, मग काय वाटेल, किंवा काठी ठेवा. ट्रान्सपरंट मीडियम पाहिजे, पण काचेचा ग्लास आहे, मग काय जो वरचा खुला भाग आहे तो सरळ दिसेल, आणि तिथून जी आहे काय दिसेल, थोडस वाकडं दिसेल, ती मोडल्यासारखी दिसेल प्रतिमा. ती पेन मोडलीच काय की, इकडे त्याचा भाग वेगळा आहे आणि इकडे ह्याचा भाग वेगळा असं वाटेल. बघा तुम्ही प्रयोग करून, पेन्सिल असेल, काहीतरी वस्तू, काठी असेल ठेवा काचेच्या ग्लासमध्ये, अर्धवरी काही एअर आहे त्या ग्लासमध्ये. ज्या वेळेला आता हा ग्लास आहे, आता अर्धा ग्लास पाणी भरून ठेवलं आपण, इथं पेन्सिल उभं केली,
अशी. मग ही पेन्सिल असं सरळ दिसणार नाही आपल्याला, थोडस असं बेंड, असं या बाजूला असं कुठंतरी बेंड झालेलं दिसेल. आपला मोडली काय की पेन्सिल असं वाटेल, पण ऍक्च्युअल वरी काढल्यानंतर आपल्याला कळेल की काय पेन्सिल मोडले नाही. का बर? रिफ्लेक्शन हुलाले लाईटच आपला दिसताना, सॉरी रिफ्रॅक्शन हुलाले. ही जी लाईट आहे अशी सरळ न जाता काय होलंय, एका मीडियम मधून दुसरीकडे जाता अशी बेंड हुलाली, वाकायला लागले, डायरेक्शन बदलायला लागले. मग इकडे मीडियम कोणता आहे वरी? रेअरर मीडियम आहे, इकडे डेन्सर मीडियम आहे पाण्याचं. आणि हेच डेफिनेशन सांगते, वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम, पाण्याचं ना हवेचं माध्यम ट्रान्सपरंट आहे, पाण्यामध्ये बघू शकतो आपण, हवेमध्ये पाहू शकतोय. म्हणून सांगितलेलं आहे, वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन, दिस इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. टाका हेडिंग. आता चॅप्टर कडे गेलोय आपण, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन इथं संपलंय, रिफ्रॅक्शन इथे इंट्रोडक्शन झालेलं आहे बघा. आता चॅप्टर चालू झाला आजपासून, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दोन्ही डेफिनेशन तेच आहेत, मी सांगितलेली तेच आहे. हे लिहा, मार्क पडणारच, पुस्तकामधले लिहा, मार्क पडणारच आहेत. फक्त त्याच्यामध्ये महत्वाचं काय यावं, हे दोन मीडियम यावं, लाईट बेंड झालेली दिसावं, डायरेक्शन चेंज होणं, हे महत्वाचे शब्द आहेत. लिहा. when light changes its direction, किंवा हे आहे बघा समोर, हे जरी लिहिलं तरी ते लिहिलं काय आणि हे लिहिलं काय एकच आहे. लिहा, समोर आहे, या दिसतंय का ऑनलाईनच्या मंडळींना? फिजिक्सचे जे चॅप्टर आहेत क्लिष्ट आहेत थोडे, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत समजत नाहीत, एकदा जर नाही समजल्या मग पुढचं याच्यापेक्षा मग अवघड जाते. त्याच्यामुळे आपण खूप स्लो गेलो आज, फक्त रिफ्रॅक्शन तेवढं माहिती करून घेतलेलं आहे आपण. वेन गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. पाठ होतेत का? रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? लाईटचे रे काय व्हायला लागले, बाउन्स यायला लागले, बाउन्स बॅक इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लॉ, पहिला लॉ काय? अँगल आय इज इक्वल टू अँगल रिफ्लेक्शनचे, जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. परत दुसरा, सगळे सेम प्लेन वरती लाई आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा रिफ्लेक्टेड रे, इन्सिडंट रे अँड नॉर्मल लाई ऑन द सेम प्लेन. ते झालं. आता पुढे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन आहे. काय आपण असंही लिहू शकतो, डायरेक्ट इथून लिहू शकतोय, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन वेन दे गो फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर, किंवा रेअर डेन्सर, त्याचा सुद्धा उल्लेख करू शकतो आपण. एका मीडियम मधून लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, असं सुद्धा लिहू शकतो बघा. त्याच्यामध्ये एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करताना लाईट डायरेक्शन चेंज होती, थोडं कर्व होतं, बेंड होती, हे आता आपण इथं पाहिलेलं आहे. आता याच्या नेक्स्ट भाग, नेक्स्ट सेशनला उद्या आपण पाहूया. कोणी क्लास बुडवू नका. चालतंय, चला मुलं, चला अगोदर. चला, काय म्हणायला लागले? समजत आहे? ठीक आहे, पाठ करा. चला सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन.